हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। तर आता 4 वाजलेले आहे आणि मी चाललेली आहे नागपूरला। तर आईला भेटायला चाललेली आहे। आईची तब्येत चांगली नाही आहे आणि आज पार्थला सुट्टी पण होती शाळेला। तर म्हटलं चला आज मग हा दिवस चांगला आहे, आईला पण भेटून येते। कारण मग पार्थची शाळा असते, ट्युशन असते आणि त्याचं 10th वर्ष आहे, त्याच्यामुळे मग आम्ही निघू शकत नाही। सकाळीच मी दवाखान्यात सुद्धा गेली होती, माझी तब्येत ठीक नव्हती तर, आणि मग घरी आली आणि त्याच्यानंतर मग आता 4 वाजता पुन्हा निघत आहे मी नागपूरला। कशी आहे तब्येत? छान आहे, चांगली आहे। बस किती वाजता आहे ट्युशन? 7ची वेळ अजून काही म्हणायचं? काय म्हणू ग? आता आवाज आला? काल का म्हणे हे काढून ठेवलं का? मग आवाज बदलला। हो, अभि म्हणे माई तुझा आवाज बदलला म्हणे, नाही तर म्हणे बाय बाय, चल आई बाय। तर आईची भेट झाल्यानंतर आम्ही हुडकेश्वर रोडवर आलेलो आहोत, कारण या रेस्टॉरंटबद्दल मी कुणाकडनं ऐकलेलं होतं, मेजवानी किचन म्हणून। तर इथेच आम्ही जेवण करायला आलेलो आहोत। आईकडे जेवली नाही मी, कारण मला इथे यायचं होतं। आतमध्ये जाऊया आता आपण। तर इथे बघू शकता लहान मुलांसाठी खेळायसाठी घसरमपट्टी वगैरे दिलेली आहे। तर बऱ्यापैकी मोकळी जागा आहे, लॉन आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल झोपडीसारखं। तर मला असं वाटते तिथे बर्थडे सेलिब्रेट होत आहे। तर चला आता आपण समोर जाऊया। अशा प्रकारे छानपैकी लाइटिंगनी सजवलेलं आहे। मध्ये सुद्धा टेबल आहे बसायला आणि समोर सुद्धा बर्थडे सेलिब्रेट होत आहे। तर सगळ्यात पहिले मी सगळं पाहून घेतलेलं आहे, कशी जागा आहे ती। आणि हा एक मोठा हॉल सारखा आहे, तर इथे मोकळंच असं आहे आणि इथे सुद्धा टेबल आहे आणि समोर सुद्धा बर्थडे सेलिब्रेट होत आहे। तर या टेबलवर आम्ही बसलेलो आहोत। जसं मी ऐकलेलं होतं या रेस्टॉरंटबद्दल तसंच आहे की काही वेगळी टेस्ट आहे। तर बघूया, जेन्युइन रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेहमीप्रमाणे। तर चला आता ऑर्डर देते। आणि इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे। तर बघूया, आज पार्थला नॉनव्हेज खाण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत। तर बघूया कशी टेस्ट आहे ते। ऑर्केस्ट्रा वगैरे पण राहते का इथे? तेव्हा ऑर्केस्ट्रा नाही राहत, हां पार्टी आली। अच्छा, पार्टीच्या ह्याच्यात। इकडे पण काही आहे का? इकडे काय आहे? म्हणजे पार्टीसाठी वगैरे आहे का इकडे? हां, तर फ्रेंड्स आम्ही इथे मेजवानी किचनमध्ये आलेलो आहोत, फर्स्ट टाइम आलेलो आहोत। आता खाऊन सांगते तुम्हाला कसं आहे ते। आणि खूप आतमध्ये आहे, व्हेज नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही मिळेल। तर बघूया आता कसं आहे ते। जर इथे तुम्हाला बर्थडे वगैरे मनवायचा असेल तर बर्थडे सेलिब्रेट सुद्धा आपण इथे करू शकतो। तर इथे बर्थडे सेलिब्रेट होत आहे। तर हा आहे मसाला पापड
आता खाऊन बघते मी कसं आहे ते. मसाला पापड टेस्टी आहे, छान आहे. साहूजी चिकन, हे आहे तंदुरी आणि हे आहे साहूजी चिकन. चला खाऊन सांगते तुम्हाला कशी आहे टेस्ट ते. थोडं भाजीमध्ये ना जी साहूजी चिकन आहे त्याच्यामध्ये तरी खूप जास्त पातळ अशी आहे. ग्रेव्ही जी आहे अशी घट्टसर ग्रेव्ही नाही आहे. आता खाऊन सांगते कशी आहे टेस्ट. जेन्युइन रिव्ह्यूज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भाजी मला अजिबात आवडलेली नाही आहे. हा आहे स्टीम राईस. बस फ्रेंड्स, आम्ही इथे मेजवानी किचनमध्ये जेवण केलं, पण फारसं आवडलेलं नाही आहे. कारण तेवढा स्वाद नव्हता. म्हणजे 5 पैकी याला 2 स्टार देईल. तर अजिबात म्हणजे नाही आवडलं मला ते. तर बघा, तुम्ही एकदा येऊन टेस्ट बघा, कारण प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी असू शकते. हुडकेश्वर रोडवरच आहे हे मेजवानी किचन. तर तुम्ही एकदा येऊन ट्राय करा. मला नाही आवडलं, पण कुणाला दुसऱ्यांना आवडू शकते. तर इथे येऊन तुम्ही एकदा ट्राय करायला काही हरकत नाही. जवळपास आहे. स्पेस खूप छान आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी आहे छानपैकी. आणि जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर छान आहे तसं, पण टेस्ट मात्र मला आवडलेली नाही आहे. तर चला, आजचा हा जो ब्लॉग आहे मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.